महाराष्ट्र मित्रांनो, आपला देवावरती विश्वास आहे हो, पण देवाचा आपल्यावरती विश्वास आहे का नाही हे कसं ओळखायचं? किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये देव माझ्या मदतीला येणार आहे हे मी कसं ओळखणार? देवाचा माझ्यावरती विश्वास आहे का नाही हे कसं ओळखणार? साधं उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज कोणतीही बातमी कानावर येऊ दे, चांगली वाईट, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना, चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरे जाताना सर्वात पहिला कोणता शब्द उच्चारायचे? जगदंब हा शब्द उच्चारायचे. मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आपण पाहिलेलं आहे. वारकरी संप्रदायातील लोक एकमेकांशी बोलताना पहिल्यांदा माऊली हा शब्द उच्चार करून बोलतात. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना, जेवण चांगलं झाल्यानंतर सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतात ते. म्हणजे कोणतीही जीवनातील परिस्थिती असू दे, चांगली वाईट, कोणतीही घडामोड असू दे, चांगली वाईट, याच्याशी सामोरं जाताना सर्वात पहिला ते देवाचा उच्चार करतात आणि मग त्या परिस्थितीवरती भाष्य करतात. पहिल्यांदा देवाचा जो उच्चार करतो ना जीवनामध्ये, कोणत्याही कार्याच्या वेळी, प्रसंगाच्या वेळी, परिस्थितीच्या वेळी, अशा व्यक्तीवरती देवाचा विश्वास असतो. आपण सर्वसामान्य उलट करतो. काय करतो? अडचण आली, काय प्रॉब्लेम निर्माण झाला की मग देव आठवतो आणि मग मंदिरात जाऊन आपण प्रार्थना करतो. अशा प्रसंगामध्ये आपला देवावरती विश्वास असतो. आणि जो माणूस प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक घडामोडीमध्ये, जीवनातील प्रत्येक वेळी देवाचा उच्चार करून मग तो कामात उतरतो ना, अशा व्यक्तीवरती देवाचा विश्वास असतो. धन्यवाद.